नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनसेवक पदाकरिता जी पदभरती येणार आहे आता. तर त्याच्यामध्ये सिलॅबस काय राहणार आहे? आता ही पदभरती तुम्ही बघा, की हा हा महिनाच्या शेवटी किंवा मेमध्ये ही पदभरती येऊन जाईल. या 2 महिन्यांमध्ये पदभरती पडणारच आहे. जाहिरात पडेल. तर त्याच्या पहिले तुम्हाला सिलॅबस माहिती पाहिजे, कारण ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे आणि याची तुम्हाला सिलॅबस वगैरे सगळं माहिती पाहिजे. तर मी तुम्हाला सिलॅबस काय असणार आहे याचा आणि कशी पद्धत असणार आहे सगळंच. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर नॉर्मली ही जी पदभरती असणार आहे ती 1 मिनिट मला फक्त हं. तर तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये 4 सेक्शन असतील. आता ही पदभरती बघा बघा तुम्हाला सांगत आहे, की ग्राउंड असेल आणि परीक्षाही असणार आहे. आता ग्राउंडमध्ये जर बघा, पहिले तर तुमची परीक्षा होईल आणि त्याच्यानंतर ग्राउंड होईल. आता किंवा उलटंही होऊ शकतं. तर याच्यामध्ये बघितलं तुम्ही तर ती 120 मार्काची तुमची परीक्षा राहते. ओके. आणि 80 मार्क हे ग्राउंडला राहतात. आता 120 मध्ये बघा मराठी 30 गुण असतील, इंग्लिशचे 30 गुण असतील, सामान्य ज्ञानचे 30 गुण असतील, बौद्धिक चाचणीचे 30 गुण असतील. असे टोटल 120 प्रश्न असतील. 120 गुण तुम्हाला याचे राहणार आहेत. ते सिलेबस डिटेलमध्ये बघूयात आपण काय तो. बघा आता सिलेबसकडे गेलो तर इंग्लिशमध्ये बघितलं तर बघा थोडं अजून मी हे सांगेन, की बघा पार्ट ऑफ स्पीचेसमध्ये येणार तुम्हाला स्पीच. त्याच्यात नाउन, प्रोनाउन, वर्ब्स, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, हे प्रोपोजिशन, कंजंक्शन, जंक्शन असणार आहे. टेन्सेसमध्ये तुम्हाला सगळे टेन्सेस येतील. त्याच्यानंतरनं सब्जेक्टवर अरेंजमेंट येणार आहे तुम्हाला सब्जेक्टवरती. आता हे तुम्ही डिटेलमध्ये सांगेल मी हळू आर्टिकल येतील, ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईसचे तुम्हाला शब्द येणार आहेत. ओके. त्याच्यानंतरनं डायरेक्ट, इनडायरेक्ट स्पीच येणार आहे. सेंटेन्स करेक्शनचे तुम्हाला येतील शब्द. तुम्हाला एखादं सेंटेन्स चुकलेलं असेल तर तुम्हाला त्याला प्रॉपर करायचं असतं. त्याच्यानंतर सेंटेन्स कंप्लीट करायला असेल, तुम्हाला ब्लँक सोडले असेल, तुम्हाला लिहायचं असतं. सेंटेन्स रिअरेंजमेंट असते, म्हणजे तुम्हाला 4 वेगळे ए दिले असते तुम्हाला. त्याचा सिक्वेन्स लिहायचा असतो. म्हणजे फिल इन द ब्लँक्स पण तुम्हाला दिलेले असतात. ओके, ग्रामॅटिकली यूज करून द्या. आता हे डिटेलमध्ये पुन्हा मी मराठी, इंग्लिशच्या सिलेबस व्यवस्थित घेईन. आता हे सांगत आहे. ओके. हां, सिनोनिम, अँटोनिम येतील. त्याच्यानंतर वर्ड वर्ड सबस्टिट्यूशन असणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इडियम्स आणि फ्रेजेस असणार आहे तुम्हाला. इडियम, फ्रेजेस कसले वेगवेगळे असतात त्या. क्लोज टेस्ट असते. त्याच्यानंतर तुम्हाला उतार्यावरचे प्रश्न देण्याचे असतील. तुम्हाला प्रश्न दिलेले असतात. त्याच्यावर तुम्हाला उत्तर द्याल, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आता मराठी सिलेबस आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ आणि काळाचे प्रकार. त्याच्यानंतरनं शब्दाचे प्रकार सगळे जेवढे असतील ते नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण सगळं. त्याच्यानंतरनं प्रत्यय येतील तुम्हाला. लेखक पुस्तकाचे नाव येतील. त्याच्यानंतर संधी आणि संधीचे प्रकार येतील. शब्दसंग्रह येईल. अ, वाक्यप्रचार अर्थ येईल आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे येणार आहे. त्याच्यानंतर आता हे इंग्लिशचे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला सिलेबस. फक्त एका ह्याच्यामध्ये केलेला आहे मी. ओके. गणितामध्ये बघा, अंकगणितामध्ये तुम्हाला बेरीज येईल, वजाबाकी येतील. आता म्हणजे जे काही बॉड मास रूलनुसार जे काही प्रश्न असतात, ओके. बॉड मास रूलचे जे काही प्रश्न येतील ते तुम्हाला येणार आहेत. त्याच्यानंतरनं सरासरी असेल, त्याच्यानंतरनं टाईम्स म्हणजे वर्क टाईम, वर्क आणि वेग याचे तुम्हाला प्रश्न येतील. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर चलनाचे आहेत, करन्सीचे रिलेटेड प्रश्न येतील. मापनाचे परिमेय येते, घड्याळाचे रिलेटेड प्रश्न असतील तुम्हाला याच्यामध्ये. म्हणजे गणिताचे जेवढे काही टॉपिक्स असतात त्याच्यावरती कमीत कमी, आता हे कमीत कमी टॉपिक आहे, त्याच्यात अजून वाढू शकतात. आता याच्यामध्ये बघितलं तुम्ही बुद्धिमत्तामध्ये त्याच्यात अंकमालिका येईल तुम्हाला. त्याच्यामध्ये तुम्हाला सीरीज येईल. त्याच्यानंतर अक्षर मालिका येणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काही अल्फाबेट सीरीज असेल, नंबर सीरीज असेल. त्याच्यानंतर वेगळा शब्द ओळखायचे येईल किंवा अंक ओळखायला येईल. त्याच्यानंतरनं समशब्द अंकाबद्दल येणार आहे तुम्हाला समशब्द. अक्षरासंदर्भात येतील प्रश्न, आकृतीचे प्रश्न येतील. आकृती वेन आकृतीचे प्रश्न येतील. वाक्यावरून निष्कर्ष काढायचे असे प्रश्न येतील. ओके. म्हणजे याला कोलेजियम असं म्हणतात. तर हे असे सगळे प्रश्न जे आहेत ते काय करते, की तुम्हाला विचारले जातात. जे की टी-सी-एसने विचारले जातात. हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे. ओके. तर हा सिलेबस आहे. हा सिलेबस तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती ॲज इट इज भेटून जाईल. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.